आपली सर्वात मोठी चूक आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय बनू शकते का? चुकीच्या ट्रेनमधून प्रवास करूनही नशिबाचे बंद दरवाजे उघडू शकतात का? ही कहाणी आहे मोहनची. एका साध्या गावातील मुलाच्या खांद्यावर त्याच्या संपूर्ण कुटुंबाच्या अपेक्षांचे ओझे होते. तो अशा ठिकाणी निघाला होता जिथे त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी लढाई त्याची वाट पाहत होती. पण तो चुकून चुकीच्या ट्रेनमध्ये चढला. जेव्हा एका कडक टीटीने त्याला एका अज्ञात निर्जन स्टेशनवर उतरवले, तेव्हा त्याला वाईट वाटले की त्याचे जग उद्ध्वस्त झाले आहे, त्याचे भविष्य संपले आहे. पण त्याला हे माहीत नव्हते की त्या निर्जन स्टेशनवर त्याच एकांतात त्याचे नशीब त्याची वाट पाहत आहे, अशा व्यक्तीच्या रूपात जो त्याचे जीवन कायमचे बदलणार आहे. हरिपूर बिहारमधील एक लहान मागासलेले गाव. या गावात मोहन त्याच्या वृद्ध आई वडील आणि धाकटी बहीण राधासोबत राहत होता. त्याचे कुटुंब पिढ्यानपिढ्या गरिबी आणि संघर्षाच्या गिरणीत दळत होते. वडील रामलाल आता वृद्ध झाले होते आणि शेतात कठोर परिश्रम करण्याची ताकद आता त्यांच्यात नव्हती. आई देखील अनेकदा आजारीच असायची. त्यामुळे घराची संपूर्ण जबाबदारी 22 वर्षीय मोहनवर होती. मोहनने गावातील शाळेतून 12वी कशी तरी उत्तीर्ण झाली होती, पण त्याला सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न होते. त्याला माहीत होते की फक्त सरकारी नोकरीच त्याच्या कुटुंबाला कर्ज, आजार आणि गरिबीच्या या दलदलीतून बाहेर काढू शकते. तो दिवस रात्र अभ्यास करायचा, तो शेतात कामही करायचा आणि रात्री दिव्यांच्या प्रकाशात तासनतास अभ्यासही करायचा. त्याच्या कष्टाचे फळ तो रेल्वेत क्लार्कची परीक्षा उत्तीर्ण झाला. हे त्याच्यासाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नव्हते. संपूर्ण गाव त्याच्या या यशाबद्दल बोलत होते. आता फक्त शेवटचा टप्पा बाकी होता, दिल्लीत होणारी अंतिम मुलाखत. ज्या दिवशी दिल्लीहून मुलाखतीचे कॉल लेटर आले, त्या दिवशी त्यांच्या घरात दिवाळीसारखे वातावरण होते. आईने तिच्या फाटलेल्या साडीच्या पदरामधून 100 रुपयांची नोट काढली आणि मोहनच्या हातात दिली. बेटा, हे ठेव, वाटेत काहीतरी खा. वडिलांच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू होते. तो म्हणाला, जा बेटा, आता आमचे गरिबीचे दिवस संपणार आहेत. बहीण राधाने त्याचा जुना शर्ट धुतला आणि इस्त्री केला आणि तो त्याच्या बॅगेत ठेवला. जेव्हा मोहन घराबाहेर पडत होता तेव्हा त्याला एक विचित्र चिंता वाटत होती. पहिल्यांदाच तो त्याच्या गावापासून इतक्या दूर असलेल्या दिल्लीसारख्या मोठ्या शहरात एकटा जात होता. त्याने त्याच्या पालकांच्या पायांना स्पर्श केला आणि त्यांच्या आशा धुळीस मिळवू देणार नाही असे वचनही दिले. पाटणा स्टेशनवर खूप गर्दी होती. एकाच वेळी अनेक गाड्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर उभ्या होत्या. आजूबाजूला आवाज आणि धडपड सुरू होती. या वातावरणाची सवय नसलेला मोहन घाबरला. त्याच्या हातात दिल्लीला जाणारी संपूर्ण क्रांती एक्सप्रेसचे तिकीट होते. त्याने एका पोर्टरला विचारलं, भैया, दिल्लीला जाणारी ट्रेन कुठे थांबेल? पोर्टरने घाईघाईने प्लॅटफॉर्म क्रमांक 5 कडे बोट दाखवले. मोहन धावत गेला. तो प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर पोहोचला. तिथे आधीच एक ट्रेन उभी होती. घाईघाईत त्याने ट्रेनचा बोर्ड न वाचता एका सामान्य डब्यात चढला. थोड्याच वेळात त्यालाही जागा मिळाली. तो त्याच्या सीटवर बसला आणि त्याने एक दीर्घ श्वास घेतला. त्याला वाटले की आता त्याच्या गंतव्यस्थानाचा मार्ग सोपा झाला आहे. ट्रेन त्याच्या वेगाने पुढे जाऊ लागली. मोहन त्याच्या खिडकीच्या सीटवर बसला. तो उद्याची सोनेरी स्वप्ने पाहत होता. तास उलटले. ट्रेन पूर्ण वेगाने धावत होती. रात्र झाली होती. मग तिकीट तपासनीस म्हणजेच टीटीईटी डब्यात शिरला. तो एक मध्यमवयीन माणूस होता, ज्याचा चेहरा खूप कडक होता. त्याचे नाव SK सिंग होते. तो प्रत्येक प्रवाशांचे तिकीट खूप काळजीपूर्वक तपासत होता. जेव्हा तो मोहन जवळ पोहोचला तेव्हा मोहनने अभिमानाने त्याचे तिकीट त्यांच्याकडे वाढवले. टीटीईने तिकिटाकडे पाहिलं आणि नंतर मोहनकडे पाहिले. बेटा,
हे तिकीट दिल्लीचं आहे. तू या ट्रेनमध्ये काय करत आहेस? ही ट्रेन हावडाला जात आहे. हे ऐकून मोहनला धक्काच बसला. काय? हावडाला? नाही नाही साहेब, ही ट्रेन तर दिल्लीला जात आहे. पोर्टरने मला हेच सांगितलं होतं. टी टीने कडक शब्दात सांगितलं. पोर्टरने तुम्हाला काहीही सांगितलं असेल, पण सत्य हेच आहे की तुम्ही चुकीच्या ट्रेनमध्ये आहात आणि योग्य तिकिटाशिवाय प्रवास करणे हा गुन्हा आहे. मोहनचा चेहरा फिका पडला. त्याच्या डोळ्यात पाणी आले. तो रडत रडत म्हणाला, सर, उद्या सकाळी दिल्लीत माझी मुलाखत आहे. माझे संपूर्ण आयुष्य त्यावर अवलंबून आहे. जर मी तिथे पोहोचलो नाही तर मी उद्ध्वस्त होईन. सर, कृपया मला मदत करा. त्याने खिशातून मुलाखतीचे कॉल लेटर काढले आणि टीटीईला दाखवले. एस के सिंग एक कडक माणूस होता, पण मोहनच्या डोळ्यातील सत्य आणि त्याची असहाय्यता पाहून त्यांचे हृदय क्षणभर वितळले. पण तो नियमांनी बांधील होता. तो म्हणाला, बघ मुला, मी यात तुझी काहीही मदत करू शकत नाही. ट्रेन परत वळवता येत नाही. नियमानुसार मला तुला पुढच्या स्टेशनवर सोडावं लागेल. सर, हे करू नका. मी कुठे जाऊ? माझ्याकडे दुसऱ्या तिकिटासाठी पैसेही नाहीत. मोहन विनवणी करू लागला, पण टीटीने त्याचं काही ऐकलं नाही. थोड्याच वेळात ट्रेन एका छोट्या अज्ञात स्टेशनवर थांबली. स्टेशनचे नाव होते किशनपूर. रात्रीचे 12 वाजले होते. स्टेशनवर अंधार होता आणि भयानक शांतता होती. टीटीने मोहनला उतरायला सांगितले. मोहन रडतच ट्रेनमधून खाली उतरला. त्याची स्वप्ने, त्याच्या आशा, सर्व काही त्या ट्रेनने त्याच्यापासून दूर जात असल्याचे दिसत होते. तो उतरताच टीटीने त्याच्या खिशातून 500 रुपयांची नोट काढली आणि मोहनच्या हातात दिली. हे ठेवा. सकाळी इथून पाटण्याला परत जाणारी ट्रेन पकडा आणि आतापासून काळजी घ्या. असे म्हणत टीटीने शिट्टी वाजवली आणि ट्रेन हळूहळू पुढे सरकली. मोहन त्या निर्जन प्लॅटफॉर्मवर एकटाच उभा होता. त्याच्या हातात ती 500 रुपयांची नोट होती. तो पूर्णपणे तुटला होता. एका छोट्याशा चुकीमुळे त्याची वर्षानुवर्ष केलेली मेहनत वाया गेली. तो प्लॅटफॉर्मवरील थंड बाकावर बसला आणि मोठ्याने रडू लागला. त्याला त्याच्या पालकांचा चेहरा आठवत होता. तो त्यांना काय उत्तर देणार? तो आपल्या नशिबाला शिव्या देत होता. मग त्याची नजर प्लॅटफॉर्मच्या दुसऱ्या कोपऱ्यात पडलेल्या एका सावलीवर पडली. कदाचित बेंचवर पडलेला एक वृद्ध माणूस अचानक खाली पडला. तो वेदनेने विवळत होता. स्टेशनवर त्या दोघांशिवाय दुसरे कोणीही नव्हते. मोहन क्षणभर थांबला. तो त्याच्या दुःखात इतका बुडाला होता की त्याला इतर कोणाचीही पर्वा नव्हती. पण मग त्याच्या आतली माणुसकी जागी झाली. त्याला वाटले की मी आधीच उद्ध्वस्त झालो आहे. कदाचित या गरीब माणसाला मदत करून मी काही पुण्य कमावू शकतो. तो त्या म्हाताऱ्याकडे धावला. तो माणूस खूप तापाने जळत होता आणि बेशुद्ध अवस्थेत होता. मोहनने त्याला उचलले आणि बाकावर ठेवले. त्याने जवळच्या नळातून रुमाल ओला केला आणि त्यांच्या कपाळावर पट्टे बांधायला सुरुवात केली. त्या म्हाताऱ्याच्या खिशातून एक पाकीट पडले. मोहनने पाकीट उचलले. त्याला हवे असते तर तो पाकीट ते घेऊन पळून जाऊ शकला असता, पण त्याने तसं केले नाही. त्याने पाकीट उघडले जेणेकरून त्याला त्यात काही ओळखपत्र सापडेल. पाकिटात काही पैसे आणि एक कार्ड होते ज्यावर लिहिले होते त्याचे नाव सेठ राम निवास गोयल होते. तिथे एक फोन नंबर देखील होता. पण या निर्जन स्टेशनवर फोन कुठून मिळणार? स्टेशनवर फक्त एकच चहाची टपरी होती जी बंद होती. मोहनने म्हाताऱ्याची अवस्था पाहिली. त्याला ताबडतोब औषधाची गरज होती. त्याला वाटले की त्याला जवळच्या गावात औषधाचे दुकान मिळेल. तो टीटीने दिलेले पैसे घेऊन त्या अंधाऱ्या रात्री त्या अज्ञात ठिकाणी मदत शोधण्यासाठी निघाला. तो सुमारे 2 किलोमीटरपर्यंत चालत गेला. मग त्याला एक छोटेसे गाव सापडले. तिथे त्याने एक घराचा दरवाजा ठोठावला. एका चांगल्या माणसाने दार उघडले. मोहनने त्याला सर्व काही सांगितले.
त्या माणसाने मोहनला मदत केली. तो त्याला गावातील एका छोट्या दवाखान्यात घेऊन गेला, जिथे त्याला काही औषधं मिळाली. मोहन स्टेशनवर परतला आणि त्या म्हाताऱ्याला औषध दिले, त्याला पाणी प्यायला दिले. त्याने संपूर्ण रात्र त्या अज्ञात म्हाताऱ्याची सेवा करण्यातच घालवली. त्याची भूक, तहान आणि काळजी विसरून गेला. सकाळी सूर्य उगवला तेव्हा म्हाताऱ्याला शुद्धी आली. त्याच्या डोळ्यात वेदनांऐवजी आश्चर्य होते. त्याला समोर एक लहान मुलगा बसलेला दिसला. बेटा, तू कोण आहेस आणि मी इथे कसा आहे? मोहनने त्याला संपूर्ण कहाणी सांगितली. हे ऐकून सेठ रामनिवास गोयलचे डोळे अश्रूंनी भरले. तो म्हणाला, बेटा, तू रात्रभर माझी सेवा केलीस. तू माझा जीव वाचवलास. तुझ्या या उपकाराची मी परतफेड कशी करू? तेवढ्यात स्टेशनवर एक भव्य कार येऊन थांबली. काही लोक त्यातून उतरले, जे कदाचित सेठजींना शोधत होते. सेठजींना पाहून ते त्याच्याकडे धावले. सेठ रामनिवास गोयल हे त्या भागातील एक अतिशय प्रसिद्ध उद्योगपती आणि सामाजिक कार्यकर्ते होते. हे उघड झाले. ते जवळच्या गावात त्यांच्या एका धर्मादाय रुग्णालयाला भेट देण्यासाठी आले होते. जेव्हा त्यांची तब्येत अचानक बिघडली तेव्हा सेठ रामनिवासने त्यांच्या लोकांना थांबवले आणि मोहनला म्हणाला, नाही, आधी मी या मुलाची कहाणी ऐकतो. त्याने मोहनला त्याच्याबद्दल विचारले. मोहनने संकोचून त्याला त्यांच्या तुटलेल्या आशांसह त्याची संपूर्ण कहाणी सांगितली. गावातील गरिबी, त्याच्या आई वडिलांची स्वप्ने, रेल्वेची नोकरी, चुकीची ट्रेन आणि चुकलेली मुलाखत या सगळ्यांबद्दल. संपूर्ण कहाणी ऐकल्यानंतर सेठ रामनिवास काही वेळ गप्प बसले. त्यांच्या अनुभवी डोळ्यात एक विचित्र चमक होती. त्यांनी मोहनच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, बेटा, तू म्हणतोयस की तू चुकीच्या ट्रेनमध्ये चढला होतास, पण मी म्हणतो की देवाने तुला योग्य ट्रेनमध्ये ठेवले होते. तो तुला माझ्याकडे पाठवू इच्छित होता, दिल्लीकडे नाही. त्याने त्याच्या मॅनेजरला फोन केला. त्यांच्या आवाजात असा अधिकार होता की कोणीही ते टाळू शकत नव्हते. तो म्हणाला, रेल्वेमध्ये लिपिकांच्या भरतीची जबाबदारी कोणाची आहे ते शोधा. मला आत्ताच त्या विभागाच्या अध्यक्षांशी बोलायचे आहे. काही मिनिटातच देशाच्या रेल्वे भरती मंडळाचे अध्यक्ष फोनवर आले. सेठ रामनिवास फोनवर म्हणाले, अध्यक्ष साहेब, मी रामनिवास गोयल आहे. आज तुमच्या विभागात क्लर्क पदासाठी मुलाखत होती. मोहन नावाचा एक मुलगा मुलाखतीला येऊ शकला नाही. अध्यक्षांनी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला, पण सेठजींनी त्याला थांबवले. ते म्हणाले, तो येऊ शकला नाही कारण तो एका अज्ञात स्टेशनवर माझा जीव वाचवण्यात व्यस्त होता. ज्या मुलाचे भविष्य धोक्यात होते त्याने स्वतःची पर्वा न करता एका अज्ञात वृद्धाची सेवा केली. ते पुढे म्हणाले, सर, 30 मिनिटांच्या मुलाखतीवरून कोणाची क्षमता ठरवता येत नाही. पण जो माणूस त्याच्या सर्वात मोठ्या संकटातही माणुसकी सोडत नाही, त्याचे चारित्र्य सोन्या इतके शुद्ध असते. जर तुमच्या विभागात अशा प्रामाणिक आणि सत्यवादी कर्मचाऱ्यांची कदर असेल तर तुम्ही त्या मुलाला ही नोकरी द्याल, आणि जर नसेल तर मी त्याला माझ्या कंपनीत 10 पट मोठी नोकरी देईन. निर्णय तुमचा आहे. फोनच्या दुसऱ्या बाजूला शांतता होती. देशातील इतक्या मोठ्या उद्योगपतीची शिफारस कोणी कशी नाकारू शकते? अध्यक्ष लगेच म्हणाले, सेठजी, काळजी करू नका. त्या मुलाची नोकरी निश्चित झाली आहे. आम्ही त्याच्यासाठी एक खास नियुक्ती पत्र जारी करू. हे ऐकून मोहनच्या आनंदाला सीमा राहिली नाही. तो रडतच सेठ रामनिवासजी यांच्या पाया पडला. सेठजींनी त्याला उचलून मिठी मारली. बेटा, रडू नकोस. हे तुझ्या चांगुलपणाचे फळ आहे. तू तुझ्या एका ध्येयाला सोडून गेलास, पण देवाने तुला तुझ्या खऱ्या नशिबात आणले आहे. आजपासून तुझी आणि तुझ्या कुटुंबाची सर्व जबाबदारी ही माझी आहे. मी तुझ्या बहिणीचे लग्न करेन. त्या दिवसानंतर मोहनचे आयुष्य खरोखरच बदलले. त्याला रेल्वेत नोकरी मिळाली. सेठ रामनिवासने त्याच्या कुटुंबाला कर्जमुक्त केले.
आणि त्याच्या बहिणीचे लग्नही मोठ्या थाटामाटात केले. काही महिन्यांनंतर मोहन त्यांच्या नोकरीला जात असताना तो त्याच TT-SK सिंगला ट्रेनमध्ये भेटला. मोहनने त्याला ओळखले आणि त्याचे पाय स्पर्श केले. त्याने त्या रात्रीचे 500 रुपये त्याला परत केले आणि त्याची संपूर्ण कहाणी सांगितली. संपूर्ण कहाणी ऐकून SK सिंगचे डोळेही ओले झाले. त्याने मोहनला मिठी मारली आणि म्हणाला, बेटा, मी नुकतेच माझे कर्तव्य केले आहे, पण तुझ्या चांगुलपणाने चमत्कार केला. माझ्या छोट्याशा मदतीमुळे कोणाचे तरी आयुष्य इतके सुंदर झाले याचा मला आनंद आहे. तर मित्रांनो, मोहनची ही कहाणी आपल्याला शिकवते की आयुष्यात कधीकधी चुकीचे मार्ग आपल्याला योग्य गंतव्यस्थानावर घेऊन जातात. जर आपले हेतू आणि आपले कर्म चांगले असतील तर मानवतेचे एक छोटेसे काम देखील कधीही व्यर्थ जात नाही. जर मोहनच्या या कथेने तुमच्या हृदयात आशेची एक नवीन ज्योत पेटवली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि नशिबाच्या या खेळाबद्दल तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ही कहाणी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.